Good morning, students. Today I am going to start the main part of your accountancy subject, that is classification of accounts. Accounts is classified into two parts. Mainly there are two parts: personal accounts and impersonal account. First we learn what is the meaning of personal accounts and what are the types of personal account. Okay. First, what is the meaning of personal account? This account represents a person and group of persons with whom business deals, की जे काही पर्सन्स किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स आहेत ज्यांच्याशी बिझनेसचं डीलिंग होतं, तर अशा सगळ्या पर्सन्स किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स यांचा समावेश कशामध्ये केलेला आहे? पर्सनल अकाउंटमध्ये केलेला आहे. समजते? ऑल टाइप्स ऑफ पर्सन्स अँड ग्रुप ऑफ पर्सन्स आर इन्क्लुडेड इन पर्सनल अकाउंट्स. देन पर्सनल अकाउंट इज क्लासिफाईड इन टू फर्दर थ्री पार्ट्स. फर्स्ट, नॅचरल पर्सनल अकाउंट, then artificial personal account and representative personal account. First we learn natural personal account. Natural personal account means accounts relating to individual human beings. जे काही जगातील सर्व प्रकारच्या व्यक्ती आहेत, तर पर्सन्स आहेत, तर त्यांच्याशी रिलेटेड जे अकाउंट आहे तर ते कोणते आहे? नॅचरल पर्सनल अकाउंट. फॉर एक्झाम्पल अशोक्स अकाउंट्स, राधाज अकाउंट्स, सुमित अकाउंट्स एटसेट्रा. देन कळलं तुम्हाला नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे काय? तर जगातील सर्व प्रकारच्या व्यक्ती, तर ह्यांचा समावेश कशामध्ये केलेला आहे? नॅचरल पर्सनल अकाउंट, म्हणजेच अशोक्स अकाउंट, राधाज अकाउंट, सुमित्स अकाउंट एटसेट्रा. देन आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय? तर आर्टिफिशियल पर्सन्स मीन्स includes accounts of organizations, associations which are created by law. जे काही ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्या क्रिएटेड बाय लॉने ज्या क्रिएट झालेल्या ज्या इन्स्टिट्यूट्स असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, तर त्या सर्व प्रकारच्या संस्था किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्यांचा समावेश आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये केला जातो. ओके. फर्स्ट पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, सेकंड बँक ऑफ इंडिया अकाउंट, थर्ड ABC स्पोर्ट्स क्लब अकाउंट एटसेट्रा. ओके. पहिलं आहे नॅचरल पर्सनल अकाउंट, त्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ पर्सन्स. सेकंड आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, त्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूट्स एटसेट्रा. देन थर्ड वन इज रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मीन्स these accounts represent a certain person or group of persons in a business dealings. की बिझनेस डिलिंगमध्ये जे काही ग्रुप ऑफ पर्सन्स असतात किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स असतात, तर त्यांचा समावेश आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये केलेला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट अँड इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अकाउंट. आता आउटस्टँडिंग, प्रीपेड, तर ह्याचं मिनिंग मी तुम्हाला नंतर सांगेन. फक्त आता तुम्ही ह्याचं क्लासिफिकेशन आधी आपण बघून घेऊया. ओके. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इट इज इन्क्लुडेड इन पर्सनल अकाउंट. मेन अकाउंट इज पर्सनल अकाउंट. बरोबर ना? आपलं जे काही मेन अकाउंट आहे ते कोणतं आहे? पर्सनल अकाउंट आहे. आणि त्याचे परत हे 3 पार्ट्स केलेले आहेत. कळलं सगळ्यांना? ओके. देन impersonal accounts. Impersonal account is further classified into real account and nominal account. impersonal हे जरी अकाउंटचं टाईप असेल तरी आपण जेव्हा अकाउंटिंग करणार आहोत किंवा आपण जे क्लासिफिकेशन बघणार आहोत, तर त्या जे अकाउंटचं क्लासिफिकेशन आहे ते मेनली पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. हे इम्पर्सनल अकाउंटचे दोन्ही टाईप असतील तरीसुद्धा आपण बघत असताना, अकाउंटिंग करत असताना आपल्याला कुठेही इम्पर्सनल अकाउंट असं काही त्याच्यामध्ये फाइंडिंग आउट करायचं नसतं. तर आपल्याला मेन अकाउंट आहे ते 3च अकाउंट बघायचे आहेत: पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. ओके. देन first we learn real account. What is the meaning of real account and types of real account? First we learn real account. This account represent assets and properties owned by the business. बिझनेसचे सर्व प्रकारचे assets and properties are comes under real account. कळते? बिझनेस असेल तर त्या बिझनेसचे सर्व प्रकारचे assets. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ असेट? असेट म्हणजे काय? प्रॉपर्टी. त्या बिझनेसचे असणारे जे काही प्रॉपर्टी असेल, म्हणजे कम्प्युटर असेल, मशिनरी असेल, कॅश असेल, तर ती सर्व कशामध्ये येते? रिअल अकाउंटमध्ये त्याचा समावेश केला जातो. तर रिअल अकाउंट इज क्लासिफाईड इन टू फर्दर 2 पार्ट्स.
tangible real account and tangible real account and intangible real account. Tangible means what? Tangible real accounts means the assets and properties which can be seen, touched and felt. जी आपण ज्या असेट्सना किंवा प्रॉपर्टीला टच करू शकतो किंवा बघू शकतो किंवा आपण ते फील करू शकतो, बरोबर ना? की जे असेट्स असतात बिझनेसचे तर ते विच कॅन बी टच, सीन और फेल्ट म्हणजे काय? फील. आपण जेव्हा एखादं असेट आहे तर ते आपण बघू शकतो, त्याला टच करू शकतो. तर अशा सर्व प्रकारच्या असेट्सचा समावेश कशामध्ये केलेला आहे? टँजिबल रिअल अकाउंट. म्हणजे ज्या प्रॉपर्टीला किंवा असेटना आपण हात लावू शकतो किंवा आपण ते टच करू शकतो किंवा ते आहे त्याची आपल्याला जाणीव होते, तर अशा असेट्सना काय म्हणतात? टँजिबल रिअल अकाउंट. कळते? फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर अकाउंट. कॉम्प्युटरला आपण हात लावू शकतो, आपण ते आहे आपल्याला जाणवतं, बरोबर ना? किंवा आपण पाहू शकतो. त्यानंतर कॅश अकाउंट, मशिनरी अकाउंट एटसेट्रा. देन सेकंड वन इज इनटँजिबल रिअल अकाउंट. आता टँजिबलच्या ऑपोजिट इनटँजिबल. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनटँजिबल? इनटँजिबल रिअल अकाउंट मीन्स assets which cannot be seen, touched or felt but they can be measured in terms of money. जे काही असेट्स असतात बिझनेसमध्ये ते आपण पाहू शकत नाही किंवा आपण त्यांना टच करू शकत नाही किंवा आपण त्यांना फीलसुद्धा करू शकत नाही, पण त्याची जी व्हॅल्यू आहे ती मॉनिटरी टर्म्समध्ये त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजेच काय की त्यांना व्हॅल्यू असते. तर आता हे असेट कोणते कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये पहिलं आहे गुडविल, देन पेटंट अँड कॉपीराईट्स. आता गुडविल म्हणजे काय, पेटंट्स म्हणजे काय किंवा कॉपीराईट म्हणजे काय? तर ह्या आपल्याला ज्या टर्म्स दिलेल्या आहेत स्टार्टिंगला, तर त्या टर्म्स तुम्ही जर का व्यवस्थित केल्या असेल तर तुम्हाला तिथे गुडविल म्हणजे काय की तर त्याचा अर्थ तुम्हाला तिथे कळून जाईल. तर हे सगळे काय आहे तर ते असेट्सच आहेत त्या ऑर्गनायझेशनचे, त्या बिझनेसचे असेट्स आहेत, पण ते असेट्स आपण बघू शकत नाही किंवा आपण त्यांना टच करू शकत नाही, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? इनटँजिबल रिअल अकाउंट. कळलं? रिअल अकाउंटचे कोणते पार्ट्स आहेत? टँजिबल रिअल अकाउंट अँड इनटँजिबल रिअल अकाउंट. आणि मग टँजिबल रिअल अकाउंटचे मग तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत, कम्प्युटर अकाउंट, कॅश अकाउंट, मशिनरी अकाउंट एटसेट्रा. इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणजे काय की जे अकाउंट वी कॅनॉट टच और सीन, वी कॅनॉट सीन. तर हे जे असेट्स आहेत तर त्याचा समावेश कशामध्ये होतो? इनटँजिबल रिअल अकाउंट. फॉर एक्झाम्पल गुडविल अकाउंट, पेटंट अकाउंट, कॉपीराईट्स अकाउंट एटसेट्रा. आता ह्या सगळ्यांचं मिनिंग तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करून सांगेन. आता फक्त तुम्ही अकाउंटचं क्लासिफिकेशन तेवढं लक्षात घ्या. देन इम्पर्सनल अकाउंट इज क्लासिफाईड इंटू रिअल अँड नॉमिनल. वी लर्न पर्सनल अकाउंट, देन क्लासिफिकेशन ऑफ पर्सनल अकाउंट, नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. ओके. देन वी लर्न रिअल अकाउंट. Real account is classified into in real account all types of assets and properties of business are comes in real account. रिअल अकाउंटमध्ये बिझनेसचे सर्व प्रकारच्या असेट्स अँड प्रॉपर्टी यांचा समावेश केला जातो. मग त्याच्यामध्ये टँजिबल रिअल अकाउंट अँड इनटँजिबल रिअल अकाउंट, तर ह्यांचा समावेश तुम्हाला केलेला दिसून येतो. त्यानंतरचं लास्ट आहे ते नॉमिनल अकाउंट. फर्स्ट वी लर्न व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचं मिनिंग आहे the account of expenses and losses, incomes and gains are called as nominal account. बघा, बिझनेसचे सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स म्हणजे प्रॉफिट, बरोबर. तर यांचा समावेश कशामध्ये केलेला आहे? नॉमिनल अकाउंटमध्ये केला जातो. तर बघा आता एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बिझनेसचे कोणते कोणते एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतात? तर फॉर एक्झाम्पल आहे सॅलरी अकाउंट, की वर्कर्सना सॅलरी पेड केलेली असेल तर ते काय झालं? एक्सपेन्सेस झाला, बरोबर ना, बिझनेसचा खर्च झाला, म्हणून तो कशामध्ये येतो? नॉमिनल अकाउंटमध्ये येतो. परचेसेस अकाउंट, परचेस अकाउंट म्हणजेच काय की एखादी गोष्ट समजा मशिनरी असेल, कम्प्युटर असेल, परचेस केलं, तर परचेस केलं म्हणजे काय होणार आहे? तेवढा आपला एक्सपेन्सेस होणार आहे, खर्च होणार आहे, म्हणून तो कशामध्ये येतो? नॉमिनल अकाउंटमध्ये येतो. आणि थर्ड वन इज स्टेशनरी अकाउंट. हे सगळं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत, आणखीन असे बरेचसे तुम्हाला एक्झाम्पल्स किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात एक्सपेन्सेस. तर स्टेशनरी अकाउंट म्हणजे काय की बिझनेससाठी स्टेशनरी परचेस केली, पेन, पेन्सिल्स, शार्पनर असेल, आणखीन बऱ्याचशा वस्तू असतील स्टेशनरीमध्ये, पेपर्स असतील, तर हे सगळे कशामध्ये येतात? स्टेशनरीमध्ये येतात. आणि ते जर का परचेस केलेले असतील तर तेवढा त्या बिझनेसचं काय होतं? एक्सपेन्सेस होतो, आणि म्हणून ते कशामध्ये येतात? नॉमिनल अकाउंटमध्ये समावेश केलेला दिसून येतो. देन इन्कम्स अँड गेन्स.
की इन्कम म्हणजे काही बिझनेसला काही इन्कम झालं किंवा गेन्स म्हणजे प्रॉफिट झाला तर त्याचा समावेशसुद्धा कशामध्ये केलेला आहे, नॉमिनल अकाउंटमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे सेल्स अकाउंट, की बिझनेसचं समजा एखादा बिझनेस आहे आणि त्यांनी सेल्स केलं, विक्री केली, तर विक्री केल्याच्या नंतर पैसे येणार आहेत, बरोबर ना, पैसे कम्स इन द बिझनेस, दॅट्स वाय इट इज इनकम्स, आणि म्हणून ते कशामध्ये येतात, नॉमिनल अकाउंटमध्ये समावेश होतो. देन इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट, की समजा बँकेमध्ये काही FDs वगैरे केलेले असतील आणि त्याच्यावरती इंटरेस्ट मिळाला की व्याज मिळतो, बरोबर ना, तर त्याचं जर का ते मिळालेलं असेल तर ते कशामध्ये येतं, नॉमिनल अकाउंटमध्ये येतं. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट, हे डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे काय, की समजा एखादं बिझनेसने समजा एखादं मशिनरी परचेस केलेली असेल, समजा त्या मशिनरीची कॉस्ट असेल 1 लाख आणि ती मशिनरी तुम्हाला 80,000ला मिळाली असेल, तर तुम्हाला 20,000 काय झालेलं आहे, डिस्काउंट मिळालेलं आहे, बरोबर ना. मग तेवढे तुम्हाला काय झालेलं आहे, इन्कम झालेलं आहे, तुम्हाला तेवढं तुमचं प्रॉफिट झालेलं आहे, की 20,000 तुम्हाला जे काही 1 लाख पेड करायचे होते त्याच्याऐवजी तुम्ही 80,000 भरलेले आहेत, याचा अर्थ तुम्हाला 20,000 प्रॉफिट झाला आणि म्हणून तो तुम्ही कशामध्ये येतात, डिस्काउंट रिसिव्ड नॉमिनल अकाउंटमध्ये त्याचा समावेश केलेला दिसून येतो. कळलं आहे? तर अशा पद्धतीने तुमचं हे अकाउंट्स आहेत तर त्याचं क्लासिफिकेशन इथे तुम्हाला करता येतं. आणि हे क्लासिफिकेशन किंवा जे मेन अकाउंटचे टाईप्स आहेत तर ते जर का तुम्हाला व्यवस्थित कळले, की पहिलं आहे पर्सनल अकाउंट, ऑल टाईप्स ऑफ पर्सन्स अँड ग्रुप ऑफ पर्सन्स आर कम्स अंडर पर्सनल अकाउंट. ओके, पर्सनल अकाउंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. देन रिअल अकाउंट. What is the meaning of real account? All types of assets and properties in the business are comes under real account. बरोबर ना, की सर्व प्रकारच्या असेट्स आणि प्रॉपर्टी तर ह्यांचा समावेश रिअल अकाउंटमध्ये केला जातो. मग रिअल अकाउंटचं क्लासिफिकेशन आहे टँजिबल रिअल अकाउंट अँड इनटँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल म्हणजे काय, द असेट्स विच कॅन बी सीन, टच ऑर फेल्ट, बरोबर ना, ज्यांना आपण पाहू शकतो, टच करू शकतो, ते टँजिबल असेट्स. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर, कॅश, मशिनरी एटसेट्रा. अँड इनटँजिबल मीन्स व्हॉट, द असेट्स विच कॅनॉट बी टच ऑर सीन, की ज्या असेट्सना आपण हात लावू शकत नाही किंवा पाहू शकत नाही, तर अशा असेट्सना काय म्हणतात, इनटँजिबल रिअल अकाउंट. फॉर एक्झाम्पल गुडविल अकाउंट, पेटंट अकाउंट, कॉपीराइट्स अकाउंट एटसेट्रा. देन नॉमिनल अकाउंट. Nominal account means all types of expenses and losses, incomes and gains are comes under nominal account. Then which are the expenses and losses? Salary account, purchase account, stationery account, etc. And income and gains, sales account, interest received account, discount received account, etc. So these are the classification of accounts. Okay, please watch this video and understand the concepts, personal account, real account and nominal account, and subscribe the video. Thank you.